एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री लोणी व्यंकनाथ माध्यमिक विद्यालयात आज एक स्तुत्य सामाजिक उपक्रम पार पडला। महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या शुभ हस्ते तसेच मिताली बाळासाहेब नाहाटा व जुई मितेश नाहाटा परिवाराच्या वतीने 40 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव मगर होते। यावेळी बोलताना संध्या सोनवणे म्हणाल्या, नाहाटा परिवारानं समाजासाठी घेतलेली ही भूमिका खरंच कौतुकास्पद आहे। शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे। सुदृढ शरीर आणि अभ्यासाची जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही। कार्यक्रमात उपस्थित राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितलं, लोणी व्यंकनाथ हे आर्थिकदृष्ट्या विविध स्तरांचं गाव आहे। अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रवासाचा अडथळा असतो। आम्ही गावातील सुमारे 75 ते 80 सायकली शाळांना वितरित करत आहोत। हे फक्त मदत नाही तर भविष्यातील सक्षम नागरिक घडवण्याचा एक प्रयत्न आहे। यावेळी सायकल वितरित केलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता। कार्यक्रमाप्रसंगी गावातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेसाठी गणेश कांबळे। या ठिकाणी आमच्या व्यंकनाथ विद्यालयामध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आमच्या परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी प्रदेशच्या युवतीच्या राज्याच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज आपण आमच्या गावातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचं वितरण केलं। त्याचं कारण असं आहे की आमचं गाव खूप मोठं आहे, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे। गावामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेली लोक आहेत। आज सातत्यानं या लोकांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मदत केली आणि मग त्यांच्या कुटुंबातल्या पाल्याला या ठिकाणी शाळेत यायला जर त्रास होत असेल तर थोडी मदत आपण केली पाहिजे। या भूमिकेतून मी आमच्या गावामध्ये जवळपास 75 ते 80 सायकली या ठिकाणी आजपर्यंत दिलेल्या आहेत आणि अजून 25 सायकली या 1-2 दिवसात द्यायच्या आहेत। म्हणजे 105 ते 110 सायकली या ठिकाणी आम्ही आमच्या विद्यालयामध्ये दिलेल्या आहेत। प्रश्न सायकलीचा नाही आहे, प्रश्न या गावामधल्या अंगणवाडीपासून प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज इथे जे मुलं आमची शिकतात ती मुलं शिकली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे। ही एक प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही राजकारणामध्ये आणि गावामध्ये काम करतोय आणि तेवढ्या एका प्रामाणिक हेतूने आपण हे काम केलेलं आहे। धन्यवाद। लोणी व्यंकनाथ येथे या विद्यालयात गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा जो उपक्रम राबवला आहे, अशा या ग्रामपंचायतीच्या सरपंचा मनीषाताई नाहाटा, त्याच पद्धतीने राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेबजी नाहाटा साहेब, तसेच सरपंच, उपसरपंच, सर्वच या ग्रामपंचायतीचे सदस्य, मितालीताई, त्याचबरोबर मितेश भैया यांच्या या प्रयत्नातून विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना मागच्या टप्प्यात 35 सायकल, तसेच आताच्या टप्प्यात 40 सायकल आणि त्याचबरोबर येत्या काळातही शालेय साहित्य वाटपाचा या सगळ्यांचा मानस आहे। या सगळ्यांच्या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा असतीलच, परंतु मला आणखी एक आभार व्यक्त करायचे, अभिनंदन करायचे की विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम जो वारंवार या विद्यार्थ्यांसाठी राबवला जात आहे, तर कायमच हा उपक्रमातून नक्कीच हे विद्यार्थी भविष्य चांगलं घडवतील आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून या शहरातील, या गावातील सगळेच पालक देखील आपल्या विद्यार्थ्यांना आणखी चांगलं शिक्षण कसं मिळेल यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतात। महाराष्ट्र राज्याची युवती राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून जेव्हा मी राज्यभर फिरत असते, त्याच पद्धतीने आज मी या ठिकाणी सगळ्या युवती आणि युवकांना, विद्यार्थ्यांना एक मोलाचा असा संदेश देते आणि आग्रहाची विनंती करते की आपल्या सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आरोग्य चांगलं असेल तरच आपण उज्ज्वल
उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आपण कायम म्हणतो की सिर सलामत तो पगडी 50. त्याच्यामुळे प्रत्येक युवकाचं युवतीचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे आणि मगच ते चांगलं शिक्षण घेऊ शकतात असं माझे नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार देखील म्हणतात. त्यामुळे मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या सगळ्या गावातील विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छिते की ज्या पद्धतीने अजितदादा म्हणतात की या राज्यातला कुठलाही एक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे आणि मुळात हे आरोग्य चांगलं असताना शिक्षण घेत असताना तो ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी शिकतो, तो कॅम्पस, ते गाव, ती शाळा ही सुरक्षित असली पाहिजे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.